नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. हे तर सर्वांना माहीत आहे, माझं चॅनल आहे. पण आजकाल काय झालं, व्हिडिओ अजिबात चालत नाहीत. खूप वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ चालतात असं समजा तुम्ही. तर तो झाला वेगळा मुद्दा. व्हिडिओ चालू द्या, घर न चालू दे, पण मी घेऊन जात आहे अशी ट्रिप विथ एन्जॉय. हां, म्हणजे आपण कसं ट्रिप म्हणून देवाच्या दर्शनासाठी जातोय, पण आपण कसं गाणी वगैरे, संगीत, म्युझिक ऐकत मस्त आपण डान्स करत गात जातो. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आहे असं समजा. जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहे, रिटायरमेंट झालेला आहे आपला, आणि आपण आता प्रवासात करू, आणि प्रवासात खरं एन्जॉय असतो है ना. तर मी 21 सप्टेंबर या रोजी गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर अशी ट्रिप घेऊन जात आहे. राहण्याची सोय आहे, फक्त 17 सीटरची गाडी आहे, अरेबियन गाडी आहे. सीट एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल आहेत. जेवण एकदम घरच्यासारखं जेवण देणार आहे मी तुम्हाला. आणि काळजी नसावी, फक्त औषध गोळ्यासोबत घ्यायच्या. तर चला आपण ह्या ट्रिपचा आनंद घेऊया, आणि प्रवास आपला एकदम सुखकारक होणार आहे. मनामध्ये एकदम भाव पाहिजे आपला, की आपण दर्शनाला पण चालू, त्याच्यासोबत एन्जॉय पण करायला चालू है ना. आता आपले सर्व्हिस संपली, आता आपण रिटायर झालो झालं ना. तर मी चला म्हटलं, मी भरपूर ट्रिपचा मी खूप आनंद घेतला. चला म्हटलं आपण का घेऊन जाऊ नये ट्रिप, म्हणून मी स्वतः अशी एक छानशी ट्रिप घेऊन झालेली आहे. पहिली ट्रिप आहे माझी अष्टविनायकला. 3 ऑगस्ट या रोजी फुल झालेली आहे सीट, आणि 3 ऑगस्ट या रोजी आम्ही अष्टविनायकला जाणार आहे. अष्टविनायकला जाऊन आल्यानंतर 21 सप्टेंबर या रोजी आपण तुळजापूर, पंढरपूर असं जाणार आहोत. तर ज्यांना पण यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपले सीट बुक करा आणि मला व्हॉट्सअप करा. मी नंबर देते तुम्हाला, स्क्रीनवर खाली नंबर देत आहे तुम्हाला. आणि कसं आहे, तुमच्यासोबत जे तुमचं कोणी मित्र परिवार आहे, तुम्ही कपल सुद्धा आलं तरी चालतं. तर मस्त अशी छान ट्रिप काढूया. तर मला नंबर दिल्यावर लवकरात लवकर त्याच्यावर मेसेज करा, हो ताई आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत. तर आपण कसं आहे, काय काय जण फक्त असं ट्रिपच घेऊन जातात, पण आपण तसं नाही. मस्त गाणी बिणी म्हणत, गाडीमध्ये डान्स करत, तिथं खाली उतरल्यावर मस्त एन्जॉय करत, एकदम व्यवस्थित दर्शन घेणार आहे. 2 दिवस लागतील आपल्याला, 2 मुक्काम पडतील आपल्याला. आता कुठे पडेल हे माहित नाही मला, पण 2 मुक्काम पडतील. आणि 4 मंदिरचं दर्शन होईल. आपण सोलापूरला येताना सिद्धेश्वर मंदिराचं पण दर्शन घेणार आहोत. आणि पर व्यक्तीला 4,499 आहे. खूप कमी मी घेते, त्या मानाने दुसरीकडे जास्त रेट आहे. तुम्ही बघा दुसरे पण ॲडव्हर्टाईज. तर आपण सर्वांना म्हणजे कसं आहे, खास आपण दर्शनासाठी निघालोय है ना. तर चला म्हणलं, तेवढी सेवा पण घडेल आपल्याला ना. तुम्हाला मी दर्शनासाठी घेऊन जाते, जेवण बनवते, त्याचा तुम्ही स्वाद घेता, म्हणजे एक प्रकारची सेवाच झाली ना. माझ्यातनं काहीतरी सेवा पण घडेल. आणि मी काय हे सर्व देवांचे दर्शन केलेले आहे, पण ज्यांनी कोणी केलेली नसेल दर्शनं, गाणगापूरचं कसं तीर्थस्थान आहे, 3 नद्यांचा संगम आहे, त्रिवेणी नदी म्हणतात त्याला. तिथे आपण स्नान पण करू शकतो, समाधीचं दर्शन घेऊ शकतो. परत गाणगापूरला दत्ताचं दर्शन घेऊ शकतो. स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायचं. नंतर स्वामी समर्थाचा महाप्रसाद किती छान लागतो खायला. स्वामी समर्थाचा इथं महाप्रसाद मिळेल आपल्याला. तुळजापूरला आपण पुरणपोळीचा बेत करूया. तुम्ही दर्शन करून येतं, पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होणार आहे. आणि पंढरपूरला तर विठोरायाचं विचारायलाच नको. विठोरायाचं दर्शन आपल्याला कसं गर्दीमध्ये जाणं झालं नाही, त्याच्यामुळं आपण आता निवांत जायचं आहे दर्शनाला. तर सांगा मला कोणी कोणी येणार आहे. येणार असेल तर मला नक्की मेसेज करा. मी तुम्हाला नंबर देत आहे, त्या नंबरवर मेसेज करा. आणि मी हे तयार केलेलं आहे, पोस्टर पॉम्पलेट बनतात ना, ते तयार केलेलं आहे. ते पण मी टाकलेलं आहे ऑलरेडी. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर टाकलेलं आहे. पोस्ट पण टाकलेले आहे. त्या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता. फक्त 21 सप्टेंबर मी जायची तारीख दिलेली आहे, आणि येणार आपण 22-23 मुक्काम पडेल. एखाद्याचं 1 मुक्काम पडेल, पण 2 मुक्काम पडेल सांगता येते, कारण गर्दीनुसार आहे. आपण तुळजापूरला कसं आपण पास वगैरे काढून दर्शनाला जाऊ शकतो,
पंढरपूरला पण दर्शन करायला वेळ लागेल, तिथलं अजून तिथं गेल्यानंतर करल काय परिस्थिती आहे ती, त्यानुसार आपण दर्शन करणार आहोत. आणि मस्तपैकी जेवणाचा स्वाद घेणार आहेत आपण खरंच. आणि मी स्वतः भाज्या वगैरे करणार आहे, गरम गरम स्वयंपाक करणार आहे. आपण जिथं सुविधा आहे स्वयंपाक वगैरे करायची तिथं थांबणार आहेत. आणि माझी जास्त काय 50-60 लोकांची ट्रिप नाही, फक्त 17 लोकांची मी ट्रिप घेऊन जात आहे. आणखीन जर जास्त झाले तर 2 गाड्या करता येईल, पण एक गाडीची ट्रिप म्हणजे व्यवस्थित होती आपली, दोन्हीकडे आपल्याला लक्ष देणं होत नाही, म्हणून एका गाडीची सध्या घेऊन चालली. अष्टविनायकला कसं 2 गाड्या झालेल्या आहेत, आता एक ट्रिप अष्टविनायक कसं एकच रात्रीचा मुक्काम आहे. आणि पुण्यातच आहे. पुण्याचे जे आजूबाजूचे लोक आहेत, मुंबईची लोक आहेत, नाशिकचे लोक आहेत, ते सुद्धा तुम्ही येऊ शकता. असं काय नाही की पुण्यातल्याच लोकांनी यायचं, कारण आपण सकाळी 2 ते 21 तारखेला निघणार आहे. त्यावेळेस गणपती बसलेला असते, सगळेजण गौरीचं विसर्जन झालेलं असते, गणपती अजून चालू असतात, सगळेजण आपल्या आपल्या गणपती घरात बसल्यामुळं बाहेर एवढी गर्दी पण नसणार आहे. पण देवाच्या दर्शनासाठी काय नेहमीच गर्दी असते, पण देवाला जर आपल्याला खरंच दर्शनाला मनातून जायचं असेल तर आपण जाऊ शकतो. मंदिरापर्यंत जाणं, तिथं दर्शन घेणं, घरात बसून म्हणतो ना आपण मी घेतलं दर्शन, टी व्हीवर घेतलं, ह्याच्यावर घेतलं, ते काय खरं नसतं. जेव्हा मंदिरात जाऊन तुम्ही पाषाणाची ती जी मूर्ती आहे ते पाहतो आपण, त्या मूर्तीमध्ये एक जीव असतो है ना, त्या मूर्तीमध्ये एक जिवंतपणा असतो, साक्षात भगवंत असतो त्याच्यामध्ये. घरात बसून तो भगवंत आपल्याला मिळत नाही, त्यासाठी आपल्याला थोडं कष्ट करावं लागते, मंदिरात जावं लागते, मंदिरात दर्शन घ्यावं लागतं, तिथला प्रसादाचा स्वाद घ्यावा लागतो आहे ना. देवाने आज कुठं किती किलोमीटर लांब चालत गेलेले आहेत, विचार करा आहे का नाही. तर आपण इथल्या इथं गाडीनं जाऊ शकतो. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये तारीख काढली नाही, त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये मी नर्मदा मैया परिक्रमा गाडीनं 15 दिवसासाठी घेऊन जाणार आहे. गाडी मस्त एसीची आहे, 50 सीटांची स्लीपर गाडी आहे, मस्त 2x2ची. तर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये 2027 फेब्रुवारीमध्ये नर्मदा मैया परिक्रमा 15 दिवसासाठी मी जाणार आहे. ते सुद्धा तुम्ही बुक करू शकता है ना. म्हणजे 2027 साली एक नवीन काहीतरी आपण संकल्प उचलूया ओंकारेश्वरनं, आणि तिथून 15 दिवसाची ट्रिप करून येऊया आपण. ज्यांना कुणाला यायचं असेल खरंच मनापासून. आणि कसं असतं, आपण म्हणतो ना खरं आपल्याला देव बोलवतो मग आपण जातो, असं काय नाही. आपण जर मनात ठरवलं की मला जायचं आहे विठुरायाचं दर्शन घ्यायला, आता गर्दी कमी झालेली आहे, विठुराया निवांत उभारल्या आपल्या विटेवरी, चला मग दर्शन घेऊया, तर आपण जाऊ शकतो. स्वामी समर्थ आपल्याला बोलवतो तेव्हा जातो, नाही आपण ठरवा ना आम्हाला जायचंय म्हणून, तुम्ही पण येऊ शकता. तुळजाभवानी मातेचं मंदिर कधीही जावा, तिथं गर्दी असते, पण थोडेसं आपण पास वगैरे काढलं तर लवकरच्या रस्त्याने मार्गाने दर्शन घेऊ शकतो है ना. तर अशा प्रकारे आपण तुम्हाला सोलापूरचं येताना सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिराचं पण दर्शन घडवेल मी येताना, त्याच्यामध्ये नाही या पॅकेजमध्ये पण तुम्हाला मी घडवेल दर्शन. तर अशा प्रकारे मी ट्रिप घेऊन जात आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी लगेच फोन उचला, आणि स्क्रीनवर नंबर देत आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा. आम्हाला यायचं आहे, काकू, मावशी, आई, ताई, लवकरात लवकर बुक करा. करताना मग बुक, चला मग कोण येणार आहे माझ्यासोबत, ज्यांना पण यायचं असेल त्यांनी मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. चला मग बाय सर्वांना.